सकाळी 6:30 वाजलेले आहेत। आज जानेवारी एंडिंग आली आणि 10 तारखेला ग्राउंड आहे बऱ्याच जिल्ह्यांचं, 11 तारखेला ग्राउंड आहे बऱ्याच जिल्ह्यांचं फेब्रुवारीच्या। म्हणजे साधारणतः एक 10 ते 12 दिवसाचा काळ आपल्याकडे शिल्लक राहिला आहे आणि 6:30 वाजले आणि ॲडमिशन आहेत मुलांची, फी भरलीत पॅरेंट्सनी। प्रॉब्लेम असा आहे की झोप काढतायत घरात मुलं, म्हणावं लागेल तेच। बघता इकडे ग्राउंडला कोणी नाही, 4 मुलांना घेऊन मी प्रॅक्टिस करतो इकडे आणि पॅरेंट्सला पण लक्षात येत नाही की पोरं झोपलेत जवळ तर कमरेटाच्या खाली लात घालायला हरकत नाही त्यांनी उठून, कारण जिंदगी बरबाद करून घ्यायची लक्षणं हे आहे, नंतर बोंब मारून फायदा नाही। आता ही 15 दिवस 8 दिवस ही प्रॅक्टिसची गरज आहे, त्यावेळेस झोप नाही लागली पाहिजे, पोटात आग पडली पाहिजे आणि अशा कंडिशनला आरामशीर झोपी लागतात मुलांना आणि पॅरेंट्सला पण। काढायचा रिझल्ट कोणाचा? शेवटी रिझल्ट काढण्यासाठी जी धडपड चालली आहे त्या धडपडीला थोडी साथ तरी हवी आहे। त्यात लेखी अवघड आहे, त्यात ग्राउंडची अशी अवस्था आहे, लेट येणार विद्यार्थी, नाहीच येणार, दांड्या मारणार, सुट्ट्या करणार, आल्यानंतर सिरियस नाही करणार, बाकीच्या बऱ्याच उन्हाळकी असतात, यातून रिझल्ट काढणं खूप अवघड जातं। आणि आजचा जो काळ आहे, आजचं जे टायमिंग आहे, आजची जी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे थोडंसं सिरियस हे वाटतं की आम्हाला झोपी लागत नाही आहेत। 10 दिवसाचं ग्राउंड आलं आहे, 10 दिवसामध्ये यांचं सिलेक्शनसाठी वर्षभर केलेली मेहनत आता कुठेतरी फायद्यात आणायच्या टायमाला हे जर झोपायला लागले तर आमच्या झोपी उडून तरी काय फायदा होणार? शेवटी आम्हाला नाही पळू शकत ना, आम्ही ट्रेनर लोक पळून करणार काय? रिझल्ट हा तर न काढायला लागायचे, ते उभं राहिली इथे तर शेवटच्या क्षणाला 1 मायक्रोसेकंदसुद्धा 3 मार्काची वाट लावतो। 100 मीटरच्या 1600 मीटरला सुद्धा 1 सेकंद भारी पडतो, 3-3 मार्क खातो मुलांची, आणि ते कुठं बर्बाद होऊ नये यासाठी जी धडपड चालते। 6 वाजल्यापासून उभं राहायचं, इकडे पहाटेपासून उभं राहायचं, आणि त्यानंतर मुलांची जर अशी अवस्था असेल तर रिझल्ट कसा काढायचा हा जरा गांभीर्याने सगळ्याच विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। इथल्याच नाही तर गावखेड्यातल्या पण आणि शहरातल्या आणि सगळ्याच विद्यार्थ्यांनी। त्याच्यामुळे थोडं सिरियसली घ्या। रिझल्ट येत नाही त्याचं कारण हे पण स्ट्रॉंग आहे की आपण किती प्रामाणिक मेहनत करतो, आपण किती हाडाची काढं करतो, रक्ताचं पाणी करतो आणि कशा पद्धतीने मेहनत करतो त्यावर डिपेंड आहे। नुसतं लेखीच नाही, नुसतं ग्राउंडच नाही, तर दोन्हीच्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आरामशीर येणं चालू आहे, थोडा तिकडे रोड साईडला दाखवलं ते आत्ता कुठेतरी 2 विद्यार्थी तिकडून उतरत आहेत, घे तिकडे तो लांब दिसत असेल त्या झाडाच्या तिकडे, आता 2 तिकडून येत आहेत। म्हणजे प्रकार हा चालला की प्रकार हा चालला की काय करायचं काय आणि कसं काय घडवायचं आणि कसे बनवायचे, आणि स्वप्न तर खूप मोठे आहेत। वर्दी असेच काय न मिळणारी वर्दी आहे ती, स्वप्न मोठे बघावं लागेल तर त्याच्यासाठी त्याग पण तेवढाच मोठा करावा लागतो। हा योग आहे, हा एक सर्वस्व अर्पण करण्याचा एक हे आहे। आता इथे एक माणूस पळतो इकडे, त्यांना दाखवतो त्यांना काय गरज आहे, ते फिटनेससाठी पळतात। 40 वर्ष झालेल्या व्यक्ती दिसतो साधारणतः 40-45चा,